आजच्या काळात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे रिलेशनशिप आणि इंटिमेसीबद्दल इतक्या गोष्टी समोर येतात की अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. लोक सतत मागून करताला मज्जा येते बोलतात. त्यात खरं तसं काय खास आहे? काही लोक मित्रांच्या गप्पांमध्ये मोठमोठ्या गोष्टी सांगतात. काही रील्स आणि व्हिडिओज पाहून स्वतःची तुलना करतात आणि मग क्युरिओसिटी अजून वाढते. पण खरं सांगायचं तर इंटरनेटवर दिसणारं सगळंच वास्तव नसतं. म्हणून आज आपण हा टॉपिक कोणतीही वल्गॅरिटी न करता अगदी गावठी पण रिस्पेक्टफुल भाषेत समजून घेणार आहोत. ही पोझिशन नेमकी काय असते, काही कपल्सला ती कम्फर्टेबल का वाटते आणि रिलेशनशिपमध्ये कम्फर्ट, ट्रस्ट आणि कम्युनिकेशन किती महत्त्वाचं असतं. कारण कोणतीही जवळीक फक्त शरीराची नसते, ती दोन मनांची सुद्धा असते. आता डॉगी स्टाईल म्हणजे काय हे अगदी साध्या भाषेत समजून घेऊ. या पोझिशनमध्ये एक पार्टनर पुढे वाकतो किंवा हात गुडघ्यांवर राहतो आणि दुसरा पार्टनर मागून जवळ येतो. एवढाच त्याचा बेसिक अर्थ आहे. पण इंटरनेटवर जसं अतिशयोक्तीनं दाखवलं जातं तसं प्रत्यक्ष आयुष्यात असायलाच पाहिजे असं नाही. प्रत्येक कपल वेगळं असतं, प्रत्येकाची कम्फर्ट लेवल वेगळी असते आणि प्रत्येकाचं शरीरही वेगळं असतं. बऱ्याच लोकांना क्युरिओसिटी असते की काही कपल्सला ही पोझिशन कम्फर्टेबल का वाटते. त्याचं कारण म्हणजे अँगल आणि बॉडी पोश्चर. काही लोकांना या पोश्चरमध्ये कमी प्रेशर जाणवतो, काहींना मूवमेंट सोपी वाटते. पण हे प्रत्येकासाठी सारखं असतंच असं नाही. काही लोकांना यात डिस्कम्फर्ट देखील होऊ शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट सगळे करतात म्हणून करायची नसते. दोघांना कम्फर्टेबल वाटत असेल तरच ती गोष्ट योग्य वाटते. आपल्या गावाकडच्या भाषेत एक म्हण आहे, जिथं समजूत असते तिथं भांडण कमी होतं. हे रिलेशनशिपमध्येही तितकंच खरं आहे. फिजिकल क्लोजनेसमध्ये घाई, हट्ट किंवा इगो आणला तर नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून पार्टनर काय फील करत आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच पुरुषांच्या मनात एक गैरसमज असतो की जितका रफ किंवा फिल्मी स्टाईल तितका पार्टनर जास्त इम्प्रेस होईल. पण खरं आयुष्य चित्रपटासारखं नसतं. अनेक महिलांना कम्फर्ट, इमोशनल सेफ्टी आणि प्रेमळ वागणूक जास्त महत्त्वाची वाटते. त्यामुळे फक्त स्टाईल किंवा पोझिशनमुळे रिलेशनशिप स्ट्रॉंग होत नाही. उलट रेस्पेक्ट आणि केअर यामुळे बॉन्ड मजबूत होतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा, कम्युनिकेशन. आपल्या भारतात सेक्स एज्युकेशन खुल्या मनाने दिलं जात नाही. त्यामुळे अनेक लोक पार्टनरसोबत ओपनली बोलायलाच घाबरतात. पण हेल्दी रिलेशनशिपमध्ये बोलणं खूप महत्त्वाचं असतं. कम्फर्टेबल आहे का? थांबायचं का? हळू करू का? असे साधे प्रश्नसुद्धा रिलेशनशिप हेल्दी ठेवतात. जे कपल्स ओपनली बोलतात त्यांच्यात मिसअंडरस्टँडिंग कमी असते. काही लोकांना वाटतं की एखादी पोझिशन ट्राय केली म्हणजे आपण मॉडर्न झालो. पण मॅच्युरिटी म्हणजे फक्त नवीन गोष्टी करणं नाही. मॅच्युरिटी म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं. जर पार्टनरला काही आवडत नसेल तर त्याचा आदर करणं हेच खरं मॅच्युअर वागणं आहे. आता हायजीनबद्दल बोलूया. कोणतीही फिजिकल रिलेशनशिप सेफ ठेवण्यासाठी स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. शरीर स्वच्छ ठेवणं, प्रायव्हेट हायजीन मेंटेन करणं आणि प्रोटेक्शन वापरणं गरजेचं आहे. काही लोक एम्बॅरसमेंटमुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण हेल्थ हा विषय लाजेचा नाही. सेफ्टी आणि हायजीनमुळे इन्फेक्शन्स आणि इतर हेल्थ प्रॉब्लेम्स टाळता येतात. बऱ्याच वेळा लोक इंटरनेटवर अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स पाहतात. मोठमोठे दावे, फेक परफॉर्मन्स, ओव्हर ॲक्टिंग आणि मग स्वतःबद्दल इन्सिक्युरिटी वाटायला लागते. पण लक्षात ठेवा, इंटरनेटवर दिसणारं सगळंच खरं नसतं. रिअल रिलेशनशिपमध्ये परफेक्शन नसते, अंडरस्टँडिंग असते. त्यामुळे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉडी कम्फर्ट. काही कपल्स पिलोज किंवा सपोर्ट वापरतात जेणेकरून पॉश्चर कम्फर्टेबल राहील. काहींना स्लो पेस आवडतो, काहींना साईड व्हेरिएशन्स कम्फर्टेबल वाटतात. म्हणजेच एकच नियम सगळ्यांसाठी असं नसतं. प्रत्येक कपल स्वतःची कम्फर्ट शोधत असतो.
बऱ्याच मॅरिड कपल सांगतात की लग्नानंतर सुरुवातीला ऑकवर्डनेस असते. दोघांनाही एकमेकांच्या लाईक्स डिसलाईक्स समजायला वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीला नर्वस वाटणं अगदी नॉर्मल आहे. रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट हळूहळू बिल्ड होतो. आता इमोशनल कनेक्शनबद्दल बोलूया. अनेक लोक फक्त फिजिकल साईडवर फोकस करतात, पण इमोशनल बॉन्डिंग विसरतात. खरं तर पार्टनरला स्पेशल वाटणं, प्रेमाने बोलणं, वेळ देणं आणि रिस्पेक्ट देणं या गोष्टी फिजिकल क्लोजनेसपेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात. कारण शरीराचा आनंद काही वेळासाठी असतो, पण इमोशनल कनेक्शन नातं टिकवतो. काही लोकांना वाटतं की पुरुषांनी नेहमी स्ट्रॉंग आणि एक्सपिरियन्स दिसलं पाहिजे. पण खरं सांगायचं तर रिलेशनशिपमध्ये ॲक्टिंग करण्याची गरज नसते. कन्फ्युजन असेल तर ओपनली बोलणं जास्त योग्य असतं. कारण ऑनेस्टीमुळे ट्रस्ट वाढतो. आपल्या समाजात सेक्सबद्दल बोलताना अजूनही लाज वाटते, पण योग्य माहिती नसल्यामुळेच मिथ्स वाढतात. उदाहरणार्थ, काही लोकांना वाटतं की स्पेसिफिक पोझिशन्समुळे रिलेशनशिप जास्त स्ट्रॉंग होतं. पण खरं तर रिलेशनशिप स्ट्रॉंग होतो तो रिस्पेक्ट, लॉयल्टी आणि अंडरस्टँडिंगमुळे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सेंट. जर पार्टनरला नाही म्हणायचं असेल तर त्या नाहीचा आदर केला पाहिजे. कोणतीही रिलेशनशिप ही जबरदस्तीनं हेल्दी होत नाही. कन्सेंट म्हणजे फक्त एकदा होकार नाही, तर सतत कम्फर्टेबल वाटणं. बऱ्याच वेळा लोक प्रेशरमुळे काही गोष्टी करतात. मित्र काय म्हणतील, पार्टनर नाराज होईल का, अशा विचारांनी लोक स्वतःच्या कम्फर्टकडे दुर्लक्ष करतात. पण स्वतःच्या फीलिंग्स इग्नोर करणं योग्य नाही. रिलेशनशिपमध्ये पेशन्स खूप महत्त्वाचं असतं. गावाकडच्या भाषेत सांगायचं तर पिकलेलं फळ गोड लागतं. नात्यातही घाई न करता समजून घेत पुढे गेलं तर रिलेशनशिप जास्त स्ट्रॉंग होतं. आजकाल पॉर्न किंवा अडल्ट कंटेंटमुळे अनेक लोकांच्या एक्सपेक्टेशन्स बदलल्या आहेत. पण त्या गोष्टी एंटरटेनमेंटसाठी बनवल्या जातात, एज्युकेशनसाठी नाही. तिथे ॲक्टिंग असते, एडिटिंग असतं आणि अनरिअलिस्टिक गोष्टी दाखवल्या जातात. त्यामुळे त्यावरून स्वतःचं आयुष्य जज करू नका. काही लोक विचारतात की सर्व कपल्स या पोझिशन्स ट्राय करतात का? उत्तर आहे नाही. प्रत्येक कपल वेगळं असतं. काहींना सिम्पल क्लोजनेस आवडते, काहींना एक्सपेरिमेंटेशन आवडतं, तर काहींना इंटरेस्ट नसतो. आणि यात काही चुकीचं नाही. रिलेशनशिपमध्ये कॉन्फिडन्स म्हणजे फक्त बॉडी नाही. कॉन्फिडन्स म्हणजे पार्टनरला सुरक्षित आणि कम्फर्टेबल फील करून देणं. रिस्पेक्टफुल वागणूक हीच सर्वात मोठी अट्रॅक्शन असते. आणखी एक गोष्ट, फिजिकल रिलेशनशिप हा नात्याचा फक्त एक भाग आहे. जर बाकीचं नातं टॉक्सिक असेल, भांडणं असतील, ट्रस्ट नसेल, तर फक्त फिजिकल क्लोजनेसमुळे रिलेशनशिप टिकत नाही. म्हणून कम्युनिकेशन आणि इमोशनल बॉन्ड सर्वात आधी येतो. काही वेळा कपल्सला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल क्युरिओसिटी असते. ते नॉर्मल आहे. पण क्युरिओसिटी पूर्ण करताना सेफ्टी आणि रिस्पेक्ट विसरू नये. नवीन आहे म्हणून करायचंच असा नियम नसतो. आता मॅरिड लाईफबद्दल थोडं बोलूया. लग्नानंतर बऱ्याच कपल्सवर जबाबदाऱ्या येतात. काम, घर, पैसे, स्ट्रेस. अशावेळी इमोशनल सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. पार्टनरला समजून घेणं, त्याचं ऐकून घेणं आणि त्याला इमोशनली स्ट्रॉंग फील करून देणं रिलेशनशिप मजबूत करतं. बऱ्याच महिलांना फिजिकल क्लोजनेसपेक्षा इमोशनल क्लोजनेस जास्त महत्त्वाची वाटते. प्रेमाने बोलणं, अप्रिशिएशन देणं, मदत करणं, काळजी घेणं या छोट्या गोष्टी नातं सुंदर बनवतात. पुरुषांनीही हे समजून घ्यायला हवं की रिलेशनशिप म्हणजे कॉम्पिटिशन नाही. कुणाशी तुलना करण्यापेक्षा स्वतःचं नातं हेल्दी ठेवणं महत्त्वाचं आहे. आजकाल सोशल मीडियामुळे लोकांना वाटतं की सगळ्यांचं रिलेशनशिप परफेक्ट आहे. पण प्रत्येक कपलला चॅलेंजेस असतात. त्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका. शेवटी एवढंच सांगतो, कोणतीही पोझिशन, कोणतीही स्टाईल किंवा कोणतीही ट्रेंड ही रिलेशनशिपपेक्षा मोठी नसते. सर्वात मोठ्या गोष्टी आहेत विश्वास, प्रेम, रिस्पेक्ट आणि सेफ्टी. जर या 4 गोष्टी असतील तर रिलेशनशिप हेल्दी राहतो.
म्हणून इंटरनेटवर दिसणारं सगळं ब्लाइंडली फॉलो करू नका. स्वतःची आणि पार्टनरची कम्फर्ट सर्वात आधी ठेवा. खुल्या मनाने बोला, एकमेकांचा आदर करा आणि हेल्दीची काळजी घ्या. कारण खरं स्ट्रॉंग रिलेशनशिप हे स्टाईलने नाही तर अंडरस्टँडिंगने तयार होतं. जर तुम्हाला असेच सोप्या भाषेत रिलेशनशिप, मॅरेज लाईफ आणि हेल्थ एज्युकेशन विषय समजून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.